नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फुलीच्या जागी कोणती संख्या येते। तर बघा, एकदम तुम्हाला सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे की तुम्ही अशी ट्रिक अजून एकदा सुद्धा पाहिली नसेल। एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला मी सांगणार आहे की याचं उत्तर कसं काढायचं असतं। तर बघा, असे काही प्रश्न असतात ते विविध स्पर्धा परीक्षेला येतात आणि बघा, याचं उत्तर आपल्याला पटकन समजत नाही की कसं काढायचंय, पण एका सेकंदाच्या आत आपण याचं उत्तर काढणार आहोत आणि तेही एकदम सोप्या ट्रिक्सने। त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। बघा, आपण इथं प्रश्न काय घेतलेला आहे की इथं 75 लिहिले, संख्या लिहिले 75, इथं 2 फुली दिलेल्या आहेत आणि या संख्येतील फुलीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक हा 36 आहे। तर स्टारच्या जागी किंवा या फुलीच्या जागचा अंक कोणता, असा आपला प्रश्न आहे। म्हणजे इथं 4 अंकी संख्या आहे, अगोदर 75 दिलेली आहे आणि पुढे इथं 2 फुली काढलेल्या आहेत आणि या फुलीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधला फरक जो आहे तो 36 आहे म्हणून सांगितले। जो फरक आहे तो 36 आहे, तर त्या स्टारच्या जागी कोणता अंक येतो हे आपल्याला शोधायचं आहे। तर बघा, अशी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे की ती ट्रिक तुम्ही अजून कधी पाहिली पण नसेल। आता फक्त यातला फरक जो आहे तो फरक इथं लिहून घ्या, बरोबर। इथं फरक आपण लिहून घेतला। आता बघा, ही संख्या आहे उजव्या साईडला आणि ही संख्या आहे डाव्या साईडला। जी संख्या डाव्या साईडला असते त्यामध्ये फक्त +1 करायचा। +1 केला की इथं काय होणार, 4 येणार आणि हेच आपलं उत्तर आहे। किती सोपं आहे बघा, 1 सेकंद लागला का आपल्याला। जी उजव्या साईडला संख्या आहे ती सोडून द्यायची, डाव्या साईडला जी संख्या असते त्या संख्येमध्ये फक्त +1 करायचं आणि इथं 4 आलेलं आहे। आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे। तर तुम्हाला जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा लक्षात ठेवा, जो इथं खाली फरक दिलेला असतो डाव्या साईडला जी संख्या असते तर त्यामध्ये फक्त 1 ऍड करायचा आणि मग आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं। आहे का इथं काय आपल्याला बघायचा प्रश्न, इथं काय आहे का आपल्याला विचार करायचा प्रश्न, तर इथं आपल्याला काहीही विचार करावा लागत नाही। आपण एका सेकंदाच्या आत याचं आन्सर काढलेलं आहे। चला तर मग आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया। तर बघा, आता इथं आपण सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे। तर काय क्वेश्चन आहे बघा आपला, 533 दिलेला आहे, इथं 2 फुली दिलेल्या आहेत आणि या संख्येतील फुलीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 55 आहे। तर स्टारच्या जागी म्हणजे फुलीच्या जागचा अंक कोणता। तर बघा, आता तुम्हाला मी ट्रिक सांगितलेलीच आहे आणि तुम्ही तुमचं उत्तर आता काढलं सुद्धा असेल की याचं उत्तर काय येणार आहे। तर एका सेकंदाच्या आत, सेकंद पण लागत नाही आपल्याला, तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाणार आहे। तर बघा, आता याचं उत्तर काय येणार आहे, इथं पहिला 55 लिहून घ्यायचं। ही संख्या झाली उजवी, ही संख्या झाली डावी आणि डाव्या संख्यामध्ये फक्त +1 करा तुम्हाला सांगितलेलं आहे मी। 5 आणि 1 6 झालेलं आहे। तर 6 इथं कुठं आहे, तर 1 नंबरला 6 आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या एक्झामला जर असे क्वेश्चन आले तर तुम्ही अगदी डोळे बंद करून तुम्ही याचं आन्सर काढू शकता। तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला, कमेंट करून सांगत चला आणि व्हिडिओ तुम्ही शेअर सुद्धा करत चला। चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघूया। तर बघा मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न बघत आहोत। इथं प्रश्न आपण घेतलेला आहे 374, इथं 2 फुली दिलेल्या आहेत। या संख्येतील फुलीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे। तर या फुलीच्या जागी जागचा अंक कोणता, असा प्रश्न इथे दिलेला आहे। तिथे आपले ऑप्शन लिहायचे राहिलेत बघा, इथं आपण ऑप्शन लिहूया। इथं आपण ऑप्शन लिहिलेले आहेत। तर बघा, आता एकदम सोपा आहे, यातला फरक किती आहे, 27 यातला फरक दिलेला आहे। आता बघा, ही संख्या उजवी आणि ही संख्या डावी, तर डाव्या संख्येमध्ये फक्त +1 करायचं आहे आणि आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं। तर इथं फुलीच्या जागी कोणता अंक येणार आहे, तर 3 हा अंक येणार आहे आणि याच्यामध्ये 3 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2
हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे बघा आपण हे प्रश्न पाहतोय. आता आपण शेवटचा एकच क्वेश्चन पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, इथं आपण क्वेश्चन नंबर 4 घेतलेला आहे. तर तो काय आहे आपण बघूया. 945 इथे 2 फुली दिलेल्या आहेत. या संख्येतील फुलीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 72 आहे. तर या फुलीच्या जागचा अंक कोणता? तर आता बघा, आता आपण मगापासून 3 प्रश्न घेतले आणि एकदम सोपे सोपे आपण प्रश्न घेतले होते आणि तुम्हाला ट्रिक पण एकदम सोपी सांगितली होती. तर तुम्ही आता मला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर बघा, कुणाकुणाला समजलंय ते आपण पाहणार आहोत. तर बघा, अजिबात वेळ न घालवता पटापट आपलं उत्तर या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.